नमस्कार. एक जबरदस्त प्रश्न आलेला आहे. एकांनी असा प्रश्न मांडला की नवमांश आणि नक्षत्रांचे चरण हे समान असतात. बघा ना, की अश्विनी नक्षत्राचा पहिला चरण हा मेष नवमांश होतो. अश्विनी नक्षत्राचा दुसरा चरण हा वृषभ नवमांश होतो या पद्धतीनं. मग जर असं असेल, तर मग नवमांशांची फळं आणि नक्षत्रांची फळं ही समान असतात का? आणि मग उपप्रश्न असा होता की मग नवमांश शिकलो की मग नक्षत्र पण आपसुकच आली का किंवा येतील का? अतिशय रास्त प्रश्न आहे आणि हा प्रश्न पूर्वीही अनेकांना पडलेला आहे. कारण बऱ्याच जणांना असा एक समज असतो की नवमांशांची फळं आणि नक्षत्र चरणांची फळं आणि म्हणून नक्षत्रांची फळं ही समानच असतात. थोडं यावर उहापोह करूया. ज्यांना नक्षत्र चरण आणि नवमांश एकच असतात, एका व्याप्तीचे असतात असं म्हणणं जास्त योग्य आहे. हे माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की 27 नक्षत्र चार चरणांमध्ये विभागली की एकूण 108 चरण होतात. आणि सबंध राशीचक्राचे सुद्धा आपण प्रत्येक राशीचे 9 याप्रमाणे 12 राशींचे भाग केले तरी सुद्धा 108 विभागच होतात. त्यामुळे साहजिकच आहे, या सबंध राशीचक्रामध्ये मेष ते मीन या राशीचक्रामध्ये 108 नवमांश येतात आणि 108 नक्षत्र चरण येतात. त्यामुळे पहिला नवमांश जिथे सुरू होतो तिथेच पहिल्या नक्षत्राच्या पहिल्या चरणाची ही सुरुवात होते. पहिला नवमांश जिथे संपतो तिथे पहिल्या नक्षत्राच्या पहिल्या चरणाची ही समाप्ती होते आणि हे चक्र असंच पॅरलली सुरू राहतं. त्यामुळे हा प्रश्न पडणं साहजिक आहे की मग नवमांशांची फळं जर आली तर आपसुकच नक्षत्र चरणांची आणि म्हणून एंटायरली त्या नक्षत्राची फळं सुद्धा येतील का? तर याचं अगदी एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर नाही हे आहे. नक्षत्र हा एक एंटायर नक्षत्राचा ज्या वेळेला आपण विचार करतो, चरण नाही एंटायर नक्षत्र, तेव्हा तो संपूर्णतः एक इंडिपेंडंट विभाग आहे. जरी आकाशातल्या आपण राशी म्हटली, नक्षत्र म्हटली आणि त्या राशीचे विभाग म्हणून नवमांश म्हटले, एका बिंदूबद्दलच जरी आपण बोलत असलो तरीही राशी हा एक अक्युम्युलेशन ऑफ फळं, हीप ऑफ फळं आहे. या राशी आणि नवमांशामध्ये आणि राशी आणि नक्षत्रांमध्ये म्हटला तर संबंध आहेही आणि म्हटला तर फलिताच्या दृष्टीने त्यांची इंडिपेंडंट फळं सुद्धा मिळतात. नवमांश हा भाग त्या मानाने राशीच्या अधिक जवळ जाणार आहे आणि नक्षत्र हा विभाग राशीपेक्षा बऱ्याच वेळेला इंडिपेंडंटली काम करताना सुद्धा आढळून येतो. आता नवीन अभ्यासक असतील ते हे वाक्य ऐकून कदाचित गोंधळात पडतील. तरी थोडंसं एलॅबोरेट करायचा प्रयत्न करतो की राशी म्हणून एक एंटिटी आहे, अशा 12 राशी आहेत आणि त्यांची अशी स्वतंत्र काही फळं आहेत की मेषेची अशी काही फळं आहेत, वृषभेची अशी काही फळं आहेत. ही एक कलेक्शन ऑफ फळं होतात. पण या राशीत सुद्धा प्रत्येक राशीत जी 3 नक्षत्र येतात, तशी पाहायला गेली तर 2.25, पण 3 ग्रहांची नक्षत्र आल्यामुळे 3 म्हणू आपण. या प्रत्येक नक्षत्राच्या अशा काही स्वतंत्र प्रॉपर्टीज आहेत. काही प्रॉपर्टीज त्या राशीच्या अत्यंत अनुकूल किंवा सुसंगतपणे जाताना दिसून येतात आणि काही प्रॉपर्टीज या राशीपेक्षा नक्षत्र म्हणून ते ठसठशीतपणे दाखवतं किंवा स्वतःकडे बाळगतं. याचा अर्थ त्या राशीत ती प्रॉपर्टी नसते, त्या नक्षत्राची फळं नसतात असा नाहीये. पण काही काही वेळेला तुमच्या लक्षात येईल की एक नक्षत्र हे 2 राशींमध्ये विभागलेलं आहे. उदाहरणार्थ कृत्तिका आहे किंवा इतर अनेक आहेत. मृग आहे, मंगळाची नक्षत्र, रवीची नक्षत्र 2-2 राशींमध्ये विभागली जातात. गुरुची नक्षत्र 2-2 राशींमध्ये विभागली जातात. अशा वेळेला त्या राशीच्या परिणामांच्या अनुषंगानेही फळं मिळतात आणि नक्षत्राची म्हणून अशी स्वतंत्र फळं त्या राशीला अनुकूल वळण घेताना दिसून येतात बऱ्याचदा. पण तरीही ती नक्षत्राची अशी स्वतंत्र म्हणून ठसठशीत फळं असतात. हा मुद्दा नक्षत्र अभ्यास केल्याने अधिक उलगडतो, पण तो ह्या व्हिडिओचा विषय नाही.
ह्या व्हिडिओचा विषय आहे की नवमांश चरणांचा अभ्यास केला की नक्षत्र चरणांचा अभ्यास जर होत असेल असं गृहीत धरलं, तर मग एंटायरली त्या नक्षत्राची फळं पण त्यातच मिळतील का? तर याचं उत्तर नाही हे आहे. हे का हे आपण पाहणार आहोत. नवमांश हा भाग फलिताच्या दृष्टीने राशी किंवा रास ह्या कॉन्सेप्टच्या अधिक जवळ जाणार आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नक्षत्र हा थोडा त्या मानाने एक्सक्लुझिव्ह किंवा इंडिपेंडंट भाग फलिताच्या दृष्टीने मानावा लागतोच. म्हणजे यामध्ये एखाद्या नवमांशाचं फळ आणि तो नवमांश म्हणून जो नक्षत्र चरण असतो त्याचं फळ हे अनेकदा सुसंगत आढळतही, पण अनेकदा त्यामध्ये काही काही नोटिसेबल फरक नक्षत्र चरण फळामध्ये हे त्या नक्षत्रामुळे आलेले असतात. एक उदाहरण देतो तुम्हाला, की उदाहरणार्थ समजा तुम्ही अश्विनी नक्षत्रातला तृतीय चरण घेतला, तर तो येतो मिथुन नवमांश. मेष रास अश्विनी नक्षत्र तृतीय चरण मिथुन नवमांश. या मिथुन नवमांशाची म्हणून अशी काही विशिष्ट फळं आहेत, त्यात वादच नाही काही. मेष राशीतला मिथुन नवमांश म्हणूनही त्याची काही विशिष्ट फळं आहेत, यातही काही वाद नाही. पण म्हणून तुम्ही म्हणाल की अश्विनी नक्षत्र सुद्धा या मेष रास मिथुन नवमांशाची मोठी फळं बाळगून आहे का स्वतःकडे, आणि मग इतर एक्सक्लुझिव्ह फळं अश्विनी नक्षत्रात नाहीयेत का? तर तसं नाही. अश्विनी नक्षत्र जसं मेष रास मिथुन नवमांशाची काही फळं स्वतःकडे बाळगून आहे, त्याचप्रमाणे अश्विनी नक्षत्रात येणारे तीन इतर चरण जे आहेत ते म्हणजे मेष नवमांश, वृषभ नवमांश आणि कर्क नवमांश, त्यांचीही फळं स्वतःकडे बाळगू नये आणि यांचं एकत्रीकरण म्हणून अश्विनी नक्षत्राची ही अशी काही विशिष्ट फळं बनतात. हा एक त्या नक्षत्रा प्रॉपर्टीचा एक भाग असतो. हे एखाद्याला ऐकायला खूप कॉम्प्लेक्स वाटेल, पण सगळ्याच कॉम्प्लेक्स गोष्टी गोष्टी सोप्या करता येतीलच अशातला भाग नाही. म्हणून मी ह्याच भाषेत बोलतोय. ज्या ज्या वेळेला तुम्हाला हे कळेल त्या त्या वेळेला तुम्हाला त्याचा अंदाज येईल मला काय म्हणायचंय त्याचा. हा जो नक्षत्राचा एकत्रित फळं देण्याचा, हा इंडिपेंडंटली कधी कधी फळं देण्याचा हा जो भाग आहे, हा त्या नक्षत्राच्या इतर अनेक प्रॉपर्टीज वरून ठरतो, नुसत्या त्या चरणांवरनं ठरत नाही. त्याच्यामध्ये नक्षत्राचं, ह्यासाठी माझं नक्षत्रांचं व्याख्यान बघा तुम्ही. त्यामध्ये अनेक भाग आहेत की ज्यांनी नक्षत्राची म्हणून अशी एक विशिष्ट फळं ठरलेली असतात. पण म्हणून एखाद्या व्यक्तीने असं ठरवलं की मी नवमांश चरणांचा अभ्यास केला, म्हणजे नवमांशाचा अभ्यास केला, की नक्षत्र चरणाचा अभ्यास होईल आणि नक्षत्र पण मला येऊ लागतील आपसुकपणे, तर तसं होत नाही. कारण नक्षत्राचा म्हणून असा एक इंडिपेंडंट विचार करावा लागतो. आणि याचसाठी राश आणि राशीच्या थ्रू नवमांशाचा आपण आढावा न घेता इंडिपेंडंटली नवमांश कुंडली म्हणून जर आपण त्या कुंडलीकडे पाहायला लागलो तर कधी कधी गफलत होते. का? कारण एखाद्या कुंडलीमध्ये समजा एखाद्या ठिकाणी मिथुन मिथुनेचा जिकडे नवमांश लिहिलेला आहे, म्हणजे 3 अंक जिकडे येतो एखाद्या नवमांश कुंडलीमध्ये, तिथे समजा 2 ग्रह आहेत. तर मिथुन नवमांशातले अमुक अमुक ग्रह म्हणून त्यांची जर तुम्ही एक्सक्लुझिव्ह फळं बघायला गेलात तर तुम्ही कदाचित चुकू शकाल, रादर चुकालच अनेकदा. यामागचं कारण असं आहे की मिथुन नवमांशात तो आलेला ग्रह एखाद्या राशीतनं आलेला आहे, हा भाग महत्वाचाच आहे, नो डाऊट अबाउट इट. पण ऍट द सेम टाइम तो भिन्न भिन्न नक्षत्रांमधनं आलेला असू शकतो. कसा? तर मेष राशीतल्या मिथुन नवमांशातला ग्रह आणि धनु राशीतल्या मिथुन नवमांशातला ग्रह तुम्ही नवमांश कुंडलीत जिथे 3 अंक येतो तिथेच लिहिणार आहात. पण म्हणून दोघांची समान फळं मिळणार नाहीत. माझ्या पुढे जर अशा 2 कुंडल्या आल्या की एकाच्या कुंडलीमध्ये मेष राशीतला किंवा एकाच कुंडलीमध्ये मेष राशीत मिथुन नवमांशात ग्रह आहे आणि धनुराशीत मिथुन नवमांशात ग्रह आहे, आणि मला ह्या व्यक्तीच्या नातलगाबद्दल किंवा ह्याच व्यक्तीच्या आरोग्याबद्दल समजा विचार आहे किंवा ह्या व्यक्तीबद्दलच विचारायचंय, तर मी मेष राशीतल्या मिथुन नवमांशातल्या ग्रहावरनं समजा एखाद्या नातलगाचा विचार करतोय, तर मी पटकन आधी हे विचारेन की त्या नातलगाकडे विद्वत्ता आहे का एखाद्या एक्सक्लुझिव्ह बाबतीत, त्या नातलगाची बुद्धिमत्ता, त्या नातलगाचे इतर काही बौद्धिक स्तरावरचे घटक यांचा मी अधिक पटकन विचार करेन. या उलट जर एखादा नातलग दर्शवणारा ग्रह धनु राशीतल्या मिथुन नवमांशात मला दिसला, तर मी बुद्धिमत्तेबद्दल विचारणार नाही अशातला भाग नाहीये. पण मी त्याच्या सोबत किंवा त्याच्या आधी आरोग्याबद्दल विचारेन की अमुक अमुक प्रकारचे आरोग्याचे तक्रारी ह्या व्यक्तीला आहेत का. आता मिथुन नवमांशातल्याच 2 ग्रहांची फळं मी विचारली, पण एकाच्या बाबतीत मी विद्वत्तेच्या दृष्टीने बौद्धिकतेच्या दृष्टीने प्राधान्याने विचार केला,
तर दुसऱ्याच्या बाबतीमध्ये मी इक्वली विचार तब्येतीच्या बाबतीत पण करेन. ही जी फलितामध्ये फेरफार करणारी बाब आहे, ती रास आणि नवमांश यांच्या जोडीने जेव्हा तुम्ही नक्षत्रांचा विचार करता तेव्हा तुमच्या लक्षात येते. आणि अॅक्युरसीकडे नेणारे घटक ऍक्च्युली हे असतात. ज्योतिष ज्यावेळेला आपण खोलवर शिकतो, त्यावेळेला नक्षत्रांचा विचार, नवमांशांचा विचार, इतर वर्गांचा विचार हा मॅन्डेटरी आहे, पण तो शिस्तबद्ध रीतीने आणि सखोल आणि मुख्य म्हणजे अनुभवाच्या आधारे शिकता आला पाहिजे. नुसतं पुस्तकी पांडित्य इथे कामी येत नाही. एनिवे, पण हा प्रश्न मला अत्यंत आणि मोक्याच्या वेळेला तो प्रश्न आला, रादर कदाचित त्याचमुळे आलेला असेल, म्हणून त्याचं उत्तर मला हिरिरीने द्यावंसं वाटलं. ज्यांना कोणाला नवमांश सखोल शिकायचे आहेत, त्यांच्यासाठी आपले नवीन वर्ग आता सुरू होत आहेत. पहिला त्यातला जो भाग आहे तो 14 आठवड्यांचा असेल. तो 21 जून पासून 14 रविवार हे वर्ग होतील. सकाळी 10:30 पासून 12 ते 12:30 पर्यंत आपले दर रविवारचे वर्ग असतील. अत्यंत डिटेलमध्ये, सावकाशपणे आणि आपले क्लास सगळ्यांनाच माहिती आहेत, अत्यंत शिस्तबद्ध रीतीने चालतात. तर शिस्तबद्ध रीतीने हे क्लास होतील. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे. ती आवर्जून वाचावी आणि त्वरित ऍडमिशन घ्यावी, कारण परवापासून आपले वर्ग सुरू होणार आहेत. नक्षत्र, नवमांश, राशी आणि इतर ज्योतिषातले सगळे घटक यांचा ज्या वेळेला तुम्ही स्वतंत्र रीतीने अभ्यास करता, तेव्हा पुढे जाऊन त्यांचं एकत्रीकरण कसं करायचं हे तुमच्या लक्षात येतं. आणि फलित उत्तम त्याला जमतं ज्याला हे एकत्रीकरण सुसंगत रीतीने आणि अनुभवाच्या आधारे करता येतं. त्यासाठी या सगळ्या गोष्टी अभ्यासणं आत्यंतिक आवश्यक आहे. उत्तम अभ्यासकाच्या दृष्टीने ह्या गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. तेव्हा ऑल दी बेस्ट. असेच प्रश्न विचारत राहा. पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार. श्रीराम.